जालना महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आज मराठवाड्यात 3 प्रचार सभा झाल्या। जालना इथं झालेल्या सभेत 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातल्या शहरांचा नियोजनबद्ध विकास सुरू केला आहे। त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे असं फडणवीस म्हणाले। जालना शहरासाठी सरकारनं पाणी पुरवठा योजना मंजूर केली। अमृत योजनेअंतर्गत आता सौर ऊर्जा प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी 100 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे। त्यामुळे दरवर्षी 40 कोटी रुपये वाचतील आणि पाणी पुरवठाही नियमित होईल असं मुख्यमंत्री म्हणाले। मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची योजना असेल आणि मग ही योजना कशी पुढे चालवायची असा प्रश्न होता। इतकी मोठी योजना, त्याचं विजेचं बिलच इतकं मोठं होतं की ते बिल आपल्या या महानगरपालिकेने कसं भरायचं असा प्रश्न होता। आणि म्हणून कैलाश भाऊंनी मगाशी सांगितलं, रावसाहेब आमच्याकडे आले, मी स्वतः ऊर्जा मंत्री होतो, माझ्याकडे खातं ठेवलं होतं। रावसाहेब आणि सगळ्या लोकांनी सांगितलं, काही करा, हे विजेचं बिल आम्हाला परवडत नाही, हे विजेचं बिल भरलं नाही तर एवढी मोठी योजना करूनही पिण्याचं पाणी त्या ठिकाणी येणार नाही। आणि म्हणून आम्ही निर्णय केला आणि त्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाला आम्ही मान्यता दिली, 100 कोटी रुपये दिले। मला सांगताना आनंद वाटतो, आता दरवर्षी तुमचे 40 कोटी रुपये या ठिकाणी वाचणार आहेत आणि जालना शहराला पाणी पुरवठा हा नियमित त्या ठिकाणी होणार आहे। हे शहर बदलणारं सरकार असून महापालिकेतही युतीला बळ द्यावं असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं। महायुती सत्तेत असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं सांगत लाडक्या बहिणींसाठी जालना शहरात उमेद मॉल मंजूर केला असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली। जालना महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक असून 65 जागांवर लढत होत आहे। परभणीत घेतलेल्या प्रचार सभेतही मुख्यमंत्र्यांनी विकासावर भर दिला। परभणीला 157 कोटींचा पाणी पुरवठा प्रकल्प अमृत योजनेअंतर्गत परभणीला दिला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। परभणीत भुयारी गटार योजना आणि ई-बसेस योजना सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली। विकासाची ग्वाही देत विकासाच्या आड येणाऱ्याला नेस्तनाबूत करू असं त्यांनी सांगितलं। नांदेड इथंही फडणवीस यांची प्रचार सभा झाली। तुम्ही मागाल तेवढी घरं नांदेड शहरासाठी देणार असं आश्वासन त्यांनी दिलं। शहराचा नियोजनबद्ध विकास करणार असून त्यासाठी भाजपाला निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं। समृद्धी महामार्गामुळे संभाजीनगर आणि जालना अशी 2 उद्योग केंद्र तयार झाली असून नांदेडपासून जालन्यापर्यंत जोड रस्ता तयार करून नांदेडलाही समृद्धीशी जोडून उद्योग केंद्र बनवण्याचा प्रयत्न असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं।